आज आपल्याला नर्वस सिस्टीम बाळांनो बघायचं आहे की नाही. आज सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे फिजिओलॉजीमध्ये नर्वस सिस्टीम आपल्याला वन शॉटमध्ये बघायचं आहे. आणि हा सिस्टीम आपल्याला एका लेक्चरमध्ये आपल्याला कव्हर करायचे. ओके, जेणेकरून तुमचं रिव्हिजन मॅक्झिमम होईल. चला आता पहिल्यांदा काय, ब्रेनचा 4 ब्रेनचे पार्ट. ओके, सेरेब्रम, थॅलामस आणि हायपोथॅलामस. ओके, हे आपले 4 ब्रेनचे पार्ट आहेत. ओके, तर या 4 ब्रेनच्या पहिल्या पार्टमध्ये सेरेब्रम बघा बाळांनो. सेरेब्रमचं फंक्शन काय, इंटेलिजन्समध्ये सेरेब्रम काम करत असतो आपलं बाळांनो. नंतर मेमरी, आपलं लक्षात वगैरे जे ठेवतो वगैरे एखादी गोष्टी, तर ते सेरेब्रम काम करत असतं. नंतर स्पीच, आपली स्पीच जी ही असते त्याच्यामध्ये. नंतर व्हॉलंटरी मुवमेंट म्हणजे आपल्या इच्छेनुसार ज्या मुवमेंट होतात ते सेरेब्रम हे करत असतं. नंतर सेन्सरी परसेप्शन पण काम करण्याचं सेरेब्रम काम करत असतं. नंतर इमोशन्ससाठी रिस्पॉन्सिबल आपला सेरेब्रमच आहे. नंतर थॅलामस काय करतो बाळांनो, नंतर सेन्सरी रिले स्टेशन आहे थॅलामस. ओके, लक्षात ठेवा, खूप महत्त्वाचं आहे. सेन्सरी रिले स्टेशन म्हणून काम करतं. नंतर पेनचं परसेप्शन करतं, पेन आपल्याला ओळखू येतो. नंतर टेम्परेचर सेन्सेशन आहे. नंतर कॉन्शियसनेस. बाळांनो, मी पुस्तकातून जस्ट शॉर्ट एका शब्दात काढले. तुम्ही एक्झाममध्ये जर एखाद्या पार्टचं फंक्शन आलं तर त्याला इलॅबरेट करा, मोठं करा. आपल्याला आता बघा, तुम्हाला सांगा, टेम्परेचर सेन्सेशनमध्ये आपल्याला लिहिता येतं का नाही. फॉर एक्झाम्पल आता टेम्परेचर, की आपल्या बॉडीपेक्षा जास्त टेम्परेचरवाला एखादी बाहेर आउटर सबस्टन्स असेल किंवा आउटर एन्व्हायरमेंट असेल किंवा कमीच असेल, आपल्याला त्याचं फील करून देतं. हे आपण इंग्लिशमध्ये लिहू शकतो, आहे का नाही. मग मुळात टेम्परेचर हा पॉईंट थॅलामसमध्ये आहे, हे आपल्याला जाणून घेणं महत्त्वाचं आहे. त्याच्यामुळं एवढे टॉपिक आपल्याला असं करायचं, एका शब्दामध्ये लक्षात ठेवायचं, त्याचं इलॅबरेशन आपल्याला एक्झाममध्ये करायचं. ओके, नंतर हायपोथॅलामस. आता हायपोथॅलामसमध्ये बाळांनो पहिल्यांदा आहे टेम्परेचर कंट्रोल करतं. नंतर हंगर आणि थ्रस्ट महत्त्वाचं आहे MCQसाठी. नंतर स्लीप रेग्युलेशनसाठी पण महत्त्वाचं आहे. नंतर पिट्युटरी ग्लँडला कंट्रोल करण्याचं काम आपलं हायपोथॅलामस करत असतं. नंतर ॲटोनॉमिक नर्वस सिस्टीमला पण कंट्रोल करण्याचं काम करत असतं. हे झालं बाळांनो 4 ब्रेन. आता आहे मिड ब्रेन काय करतं बाळांनो, तर पहिल्यांदा व्हिज्युअल रिफ्लेक्स, जे रिफ्लेक्सचे प्रकार आहेत त्याच्यामध्ये व्हिज्युअल जे रिफ्लेक्सचं कंट्रोल आहे आणि जे रेग्युलेशन आहे ते मिड ब्रेन करतं. ओके, नंतर ऑडिटरी रिफ्लेक्सचं पण काम करत असतं. नंतर आयची मुवमेंट, नंतर मोटार पाथवे कंडक्शनचं पण आपला मिड ब्रेन काम करत असतो. रिफ्लेक्स लक्षात ठेवा मिड ब्रेनला आहेत. नंतर हिंड ब्रेन. आता हिंड ब्रेनमध्ये बाळांनो 3 आहेत, सेरेबेलम, पॉन्स आणि मेडुला ऑब्लांगेटा. तर आता ह्याच्यामध्ये बघा बाळांनो काय, तर सेरेबेलममध्ये काय, बॅलेन्स आपल्या बॉडीचं सेरेबेलम करत असतो. नंतर पोश्चर मेंटेन करण्याचं काम सेरेबेलम करत असतो. नंतर कोऑर्डिनेशन, आपलं ज्या बॉडीचं कोऑर्डिनेशन आहे ते सेरेबेलम मेंटेन करत असतं. आणि मसलचं टोन. ओके, नंतर पॉन्स. आता पॉन्समध्ये काय, रेस्पिरेशन ईश्वरी. नंतर पॉन्समध्ये काय, रेस्पिरेशन मेंटेन करत असतं. मी आलो खाली चौथा, देवेशला पण हे करा. नंतर कनेक्ट सेरेब्रम अँड सेरेबेलम, दोन्ही पण पॉईंट आपल्याला करायचं आहे. ओके, नंतर आहे मेडुला ऑब्लांगेटामध्ये काय, की आता मेडुला ऑब्लांगेटाचं जर फंक्शन बघितलं बाळांनो, तर ह्याच्यामध्ये महत्त्वाचा पॉईंट आहे की हार्ट रेटला कंट्रोल करण्याचं काम आपलं मेडुला ऑब्लांगेटा करत असतो बाळांनो. ओके, हे लक्षात ठेवा. नंतर आहे ब्लड प्रेशरला पण कंट्रोल करतं. नंतर रेस्पिरेशनला पण कंट्रोल करतं. नंतर रिफ्लेक्सेस कोणकोणते आहेत बाबा, कफिंग, स्नीझिंग आणि वॉमिटिंग, या रिफ्लेक्सेसचा पण कंट्रोल करत असतं. ओके, तर हे झालं बाळांनो आपल्याला नर्वस सिस्टीममध्ये फिजिओलॉजीमध्ये जेवढं आहे तेवढं आपल्याला फंक्शन मी कन्साइज करण्याचा प्रयत्न करत आहे. एक्झाम म्हणजे थोड्याच दिवसावर येऊन ठेपलेली आहे बाळांनो. ओके, तर जस्ट लेक्चर बघा, रिव्हिजन करा. तुम्हाला लेक्चर बघणं म्हणजे तुमचा टाईम वेस्ट नाही आहे, लक्षात ठेवा बाळांनो. ओके, तुम्ही लेक्चर जेवढं बघला तेवढं तुमचं ऐकण्याची क्षमता जी आहे ती वाढत जाईल. ऐकल्यानं अर्ध पाठ होतं आणि रिव्हिजन करण्यानं अर्ध पाठ होऊन जातं. तर असं समजू नका बाळांनो की आता एक्झाम आली आणि काय लेक्चर बघत बसायचं.
पुस्तक तुमचं काय वॉटेवर ज्या नोट्स आहेत त्या समोर ठेवायच्या. मी तुम्हाला जगात तुम्ही कुठं जरी गेलं तरी हायपोथॅलॅमस आणि थॅलॅमसचे काही फंक्शन तर बदलणार नाहीत. फक्त बदललंच काय, लँग्वेज बदल. तुम्हाला पेन परसेप्शन हे शब्द कुठं पण राहील. ओके, कुठल्या सेम्युलिंगम बघा ना, कुठलीही बुक बघा. मात्र फरक इतकाच की आपण जेव्हा लेक्चर बघतो ऐकतो तेवढंच आपल्या गोष्टी लक्षात स्मरणात बसतात. आपण रिसेंट लेक्चर केल्यासारखं आपल्याला सगळ्या ताज्या गोष्टी लक्षात राहतात. ब्रेन आपलं कॅप्चर करत असतं. तर बाळांनो, ह्या गोष्टी सगळ्या लक्षात ठेवा आणि होप सोडू नका. थोडे दिवस आहेत, आता काही होणार नाही, अशा गोष्टी हे करू नका. आपल्याला सगळे पॉईंट्स आपल्याला हळूहळू सगळे क्लिअर करायचे. सगळे पॉझिटिव्ह राहा. जितकं पॉझिटिव्ह राहाल तितकं तुम्हाला टॉपिक सर्व क्लिअर होऊन जातील. तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या डॉक्टर गॅलेक्सी या चॅनलला नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब केल्याशिवाय राहू नका. पुढच्या लेक्चरमध्ये आपण भेटूयात. इथंच थांबूयात. हॅव अ गुड डे.